हाय फ्रेंड्स, आज आमच्याकडे बनत आहे कुरकुरीत वड्या। तर त्याच्यासाठी आता इथे ना आळूची एकदम फ्रेश घरात उगवलेलीच पानं आहेत, एकदम छान आलेली आहे, फ्रेश तुम्ही बघू शकता। तर त्यांना असं झिगझॅग कट करून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने फाईनली चॉप बारीक कापून घ्यायचं आहे। आता हा लास्ट लॉट राहिला आहे, दाखवतोय आम्ही तुम्हाला। असं मस्त बारीक 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 कापून घ्यायचं आहे आणि साईडला मिक्सरमध्ये फ्रेश हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, धुवून छान, आणि लसूण साफ करून थोड्या पाकळ्या घातल्या आहे आणि त्याच्याबरोबर जिरे थोडं, ते आपण छान आता दळून घेऊया। एकदा आपण असं मिक्सर फिरवून घेतलं आहे, ते असं थोडं सारसर हे होऊन आले, दळून आले। आता त्याच्यात थोडं पाणी घालून परत दळून घेऊया। इथे ना आता छान असं दळून घेतलेलं आहे आपण, ते सगळं हिरवी मिरची, लसूण आणि जिरं, आणि साईडला आपण थोडेसे असे पांढरे तीळ पण घेतले, त्याने टेस्ट छान एनहान्स होते। आता आपण हे सगळे जे चॉप केले होते फाईनली आळूची पानं, ती अशी काढून घेतली आहे का सेपरेट अशा। तुमच्याकडे असं खोलसर भांडं असेल तर त्याच्यात पण काढून घेऊ शकता तुम्ही, आणि आम्ही परातीत घेतलंय, पण तुम्ही कसलं भांडं हवा असेल त्याप्रमाणे घेऊ शकता। आम्ही जास्त प्रमाणात करतोय म्हणून परातीत घेतलंय। आणि आता त्याच्यात जे आपण वाटप करून घेतलं होतं ते, आणि थोडंसं गूळ टाकायचं आहे, हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचं वाटप असं त्याच्यात टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे। असं गूळ त्याच्यात छान मॅश करून घ्या, आणि बाकी मसाला आणि आळू, आणि आता लिंबू पण पिळायचं, कारण की आळूच्या पानांना खाज येते कधी कधी आळूच्या पानांनी घशाला। तर मग लिंबू पिळलं किंवा चिंच टाकली तर तसं काही प्रॉब्लेम होत नाही, म्हणून आता आम्ही लिंबू टाकतोय। त्याच्याने एक आंबट गोड अशी छान चव पण येते गूळ आणि लिंबू टाकल्यावर। आता थोडा थोडा जो डाळीचं पीठ असतं, बेसन जे आपण म्हणतो कोरडं, ते असं थोडं थोडं त्याच्यावरती स्प्रिंकल करून घ्यायचं, जसं जसं लागेल तसं, आणि मिक्स करत जायचं। आणि चवीप्रमाणे मीठ आणि चवीप्रमाणे ओवा पण टाकायचा त्याच्यात। ओव्याने कसं पचन छान होतं, आणि बेसन आहे त्याच्यात आपण घालणार आहे, आता अजून बेसन लागेल ह्याच्यात, बघू शकताय तुम्ही। तर मग बेसन असल्यामुळे ते हेवी असतं डायजेस्ट करायला, पण ओवा टाकला की कसं टेस्ट पण छान येते आणि चव पण छान येते, आणि त्याच्याबरोबर पांढरे तीळ, त्याच्याने पण टेस्ट एकदम एनहान्स होते आपल्या रेसिपीची। आपण घालताना स्टार्टिंगला कमी बेसन टाकलं होतं, आता जसं जसं लागतंय तसं आपण अजून बेसन ॲड करतोय आपल्या रेसिपीमध्ये, आणि छान हाताने असं मिक्स करून घ्यायचं। थोडीशी टेस्टप्रमाणे हळद पण टाकून द्यायची। सगळं छान मिक्स झाल्यावरती त्याच्यात आता थोडं अजून बेसन टाक, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं की सगळे इन्ग्रेडियंट्स एकामेकात मर्ज झाले पाहिजे। फ्रेंड्स, आता आपण ह्याच्यात थोडंसं तांदळाचं पीठ पण ॲड केलं आहे। तांदळाच्या पिठाने छान आपलं मिक्सर एकत्र येतं आणि मर्ज होतं, आणि जो काय ओलसरपणा असेल तो पण तांदळाचं पीठ शोषून घेतं, आणि वड्या एकदम कुरकुरीत क्रिस्पी होतात। तांदळाचं पीठ टाकल्यावर पण असं छान मिक्स करून घ्यायचं। आता हे आपलं छान सेट झालं आहे, आणि असं आपण त्याला थोडा वेळ रेस्टिंग पिरियड देऊया, तर ते असं घट्ट होतं त्याच्याने, आणि छान त्याच्याने आपल्याला वड्या तळायला सोपं पडतं। तर आता हे असं जे सेट झालेलं आहे आपलं पिठाचं मिक्सचर, ते आपण फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं 20 मिनिट छान सेट व्हायला। पण लगेच फ्रीजमध्ये नाही ठेवायचं आहे, हे आपल्याला पहिले उकडून घ्यायचं आहे आणि नंतर फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तळण्याच्या आधी 20 मिनिटं। तर आता ह्याचे आपण आता छोटे छोटे मुटकुळे बनवून घेऊ, आणि इथे कढईत आपण गरम पाणी करायला ठेवलेले असं लिंबू टाकून, त्याच्यावरती आपण जाळी ठेवून हे बॉईल करून घेऊ। डबल बॉयलर मेथडने बेसिकली करायचं आहे। आता इथे हे मुटकुळे असे त्या पिठाचे आपण रुमालावर बारीक बारीक करून घेऊ। तर बघू शकताय फ्रेंड्स तुम्ही, इथे आपलं वॉटर बॉईल होत आहे, आणि इथे साईडला एक एक मुटकुळे पण बनते। तर फ्रेंड्स बघू शकताय तुम्ही, आता सगळे मुटकुळे बनवून रेडी आहेत आता आपल्या सगळ्या मुटकुळ्या। आणि आता आपण एका रुमालात अशा जाळीवर, दिसते का तुम्हाला, जाळीवर काढून घेतलंय, एक रुमाल ठेवलाय जाळीवर, आणि त्याच्यावर आपण हे मुटकुळे ठेवलेत। आता त्यांना व्रॅप करून आपण इथे आपलं पाणी बॉईल झालंय
त्याच्या डबल बॉयलर मेथडने आपण बॉईल करूया. आता ते स्टीमवर आपोआप बॉईल होऊन जातील आपले मुटकुळे. तर ती जाळी जी आहे ती आपण अशी आपल्या बॉइलिंग वॉटरवरती ठेवून दिलेली आहे आणि आता त्याच्यावरती आपण एका लीडनी झाकून ठेवू, म्हणजे छान त्या स्टीममध्ये आपले मुटकुळे बॉईल होऊन जातील आणि 10 मिनिटात ते परफेक्टली बॉईल झाले की आपण बघू पुढची रेसिपी. तर फ्रेंड्स, आता आपल्या मुटकुळे बॉईल करून झालेले आहे आणि आपण त्याला आता 20-1 मिनटं फ्रीजमध्ये छान सेट पण व्हायला दिलं आहे. तर आता आपण त्याचे असे बारीक कट्स करून घेऊ, म्हणजे आपल्याला तळायला इझी जातील. बघू शकताय तुम्ही सगळे छान असे मस्त बॉईल झाले. तर तुम्हाला दाखवायला आम्ही एक मुटकुळ्याला असं कट करून घेतलं आहे. तर आता आम्ही इथे त्या छोट्या कढईत तेल गरम करून घेतलं आहे, त्याच्यात आपण मस्त डीप फ्राय करून घेऊ. तेल उडेल ना आता, नाही जरा कमी करू गॅस अजून. तर फ्रेंड्स, ह्याला आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत छान फ्राय करून घ्यायचं आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही बघू शकताय की आता ह्या मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे आणि फ्राय करून रेडी टू ईट आहेत. तर ह्या नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि कशी वाटली नक्की सांगा. थँक्यू.